मावळमध्ये सुद्धा कोण बाजी मारणार हे उद्या निश्चित होणार आहे। मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे अशी लढत आहे। निकाल आपल्याच बाजूने लागणार असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केलेला आहे। काय सांगाल एकंदरीत उद्या निकाल आहे, काय वाटतंय? नाही काय आता शेवटी मतदार राजाने आपलं मत त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि निश्चितच असं वाटतं की ज्या पद्धतीनं माझ्याशी संवाद किंवा ज्या पद्धतीनं मी लोकांच्या गाठीभेटी घेतल्या तर असं वाटतं की निश्चितच विजय महाविकास आघाडीचा होईल। एकंदरीत जर बघितलं तर सर्वे झाले, सर्वेमध्ये काही ठिकाणी श्रीरंग बारणे यांचं नाव पुढे आलं आणि तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडं मागे दाखवण्यात आलं, पण जो सर्वे आहे आणि जनमत ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही शेवटी जनमत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे उद्याच कळेल। म्हणजे जे काही मतदार राजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा सर्वे हा फक्त जरतरवरच असतो। तर माझं असं मत आहे की उद्या ह्याचं क्लिअर पिक्चर कळेल आणि जनतेने मतदार राजाने ठरवलेलं होतं आणि त्यात प्रामुख्यानं महागाईचं असेल, बेरोजगारी असेल, कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील, ह्याच्यावरून असं वाटतं की निश्चितच विजय हा महाविकास आघाडीचा होईल। एकंदरीत जर बघितलं तर एक शेवटचा प्रश्न की मावळ पिंपरी चिंचवड सोडल्यानंतर खाली जो भाग आहे त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं वर्चस्व अनेक ठिकाणी बघायला मिळालं आणि त्याचा परिणाम तुम्हाला किती झाला असं वाटतं? नाही निश्चितच ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली आणि ज्या पद्धतीनं गद्दारी झाली तर त्याची चीड ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये होती आणि मतदार राजांमध्ये पण होती की बाबा अशा एवढा मोठा पक्ष आहे आणि हा पक्ष फोडणं आणि चिन्ह आणि पक्षाचं नाव त्यांना देणं हे एक लोकांना पटलेलं नाही आणि त्यामुळं जी चीड आहे ही चीड उद्याच्याला आपल्याला ती समोर येईल। सर एक शेवटचा प्रश्न की जो सर्वे झाला आहे तो काही सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी तो सर्वे झालेला आहे, ह्याला तुम्ही कसं बघताय? नाही याच्यामध्ये हा शेवटी जरतरचा प्रश्न असतो। हा ज्यांनी त्यांनी आपल्या मताप्रमाणे तो सर्वे बनवलेला असतो आणि जे काही क्लिअर पिक्चर आहे ते उद्याच्यालाच येईल। सचिन चव्हाण, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।